खामोशी है फिर शर्म आएगा। आज कमीनों का दौर है, कल हमारा दौर आएगा। इन अल्फाज का मजमुआ इस्लाम होता है। हम जो जमाए हैं भाई बेवक्त नारा लगाएंगे तो क्या होगा? इकबाल की जबानी सुने, नाहक के लिए उठे तो शमशीर भी फितना, शमशीर क्या नारे तकबीर भी फितना। इसलिए जहां मौका हो, जब नारा दिया जा रहा हो तभी उसका जवाब दे। हमारा जो एजिटेशन है, जो हम लोग जमा हुए हैं, हमारे उलमा इकराम भी हैं, हमारे सियासतदान भी हैं, और जब तारीखें लिखी जाती है तो इस तारीखों के पीछे गुमनाम मुजाहिदीन भी होते हैं जो स्टेज पर नहीं आते लेकिन उनके नाम अल्लाह के यहाँ लिखे जा रहे होते। वो गुमनाम मुजाहिदीन आप में से कई हैं जिन्होंने एक एक हल्के से मैसेज पर आप लोग जमा हुए हैं। शासन और प्रशासन ये जान ले कि ये मुसलमानों पर जुल्म की इंतहा हो गई, जुल्म की इंतहा हो गई। आज हम जिस टॉपिक पर आए हैं, आमचे जे मुद्दे आहेत ते दोन मुद्दे आहे। एक आहे विशालगड आणि दुसरा आहे गजापूर। गजापूर मध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या प्रतिमावर ते कालिक पुसणारी घटना आहे। जे घडलं ते शक्य नाही। राजे छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला अभिमान आहे शिवाजी महाराजांचा, आम्हाला अभिमान आहे शिवरायांचा। शिवरायांच्या काळीमध्ये ते मशीद होती, दर्गा होती, मलिक रेहान दर्गा विशालगडावर, त्यांनी त्याला हात सुद्धा लावला नाही, बोट सुद्धा लावला नाही। छत्रपती राजाराम आले, त्यांनी त्याला बोट सुद्धा लावला नाही। पण आता हे गलीच राजकारण आमच्या राज्यात होतं, कारण आता मराठा समाजाचे संघर्ष मोर्चे चालू आहे, ओबीसी समाजांचे मोर्चे चालू आहे, तर कुठेतरी लोकांची दिशाभूल करावी आणि हिंदुत्वाच्या नावावर ह्यांना एक गठ्ठा करावा, यासाठी हे षडयंत्र रचणारे आमचे गृह विभाग, आमचे गृह विभागचे जे मालक आहे, महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि त्यांचा निषेध करतो। आणि भावांनो, तुम्हाला सांगित इच्छितो की जो गजापूर आहे, गजापूरचा आणि विशालगडाचा काही संबंध नाही। अतिक्रमण झाला ते बघणारी यंत्रणा कोण? प्रशासन। हे का जंगलराज आहे का? हे का निसर्गाचा कायदा आम्ही बनवलेला आहे का? की हा कायद्यात भांडण नाही की तंटा नाही, जो कोणी लायक असेल तो टिकेल, नसेल तर नाहीसा होईल। तर मी हे सांगतो की आम्हाला जर तुम्हाला मुसलमानांचा एवढा त्रास आहे, एवढी एलर्जी आहे मुसलमानापासून, आमची मता कशा काय घेतात, मते मागायला आमच्याकडे येतात, कोणतीही पार्टी असो, महायुती असो, महाविभाग, महाविकास आघाडी असो, ह्यांनी फक्त मुसलमानांचे वोटांच्या मतांचा भांडवल केला आणि जेव्हा त्यांना सत्ता प्राप्ती झाली, आता जे घटना घडली, त्यांचे जे वडील आहे आदरणीय शाहू महाराज, त्यांना मुसलमानांनी निवडून दिला, चटणी मिरची खाली, पण त्यांना विन पैशाने निवडून दिला आणि काय मिळाला? काय मिळालं आम्हाला? ते आता जे राहणारे लोक आहे विशालगडवर, गजापूर वाटेत होता, त्यांनी गजापूर मधून हे सगळे काही केले। छत्रपतीचा अर्थ काय हे तुम्हाला मी सांगतो। छत्रपतीचा अर्थ हे होतो की ज्यांना छत्र नाही, जे अनाथ आहे, जे गरीब कष्टकरू आहे, ज्यांना अन्य छत्राची जे व्यवस्था करणार आहे त्याला छत्रपती म्हणतो। महाराज, आम्ही तुमचा आदर करतो, पण आम्हाला तुमच्या घराण्याने हे अपेक्षा नव्हती, हे अपेक्षा कदाचित नव्हती। आम्ही शिवरायांचा आम्हाला अभिमान आहे। हे महाराष्ट्राचे मुस्लिम माळे आणि रायगडमध्ये शिवरायांनी स्वतः आपल्या हातातून मशिदी बांधून आपल्या मावळ्यांना हे सांगितले की मावळ्यांनो, माझ्यासाठी तुम्ही मंदिर उभा केला, पण माझ्या मुस्लिम सैनिकासाठी मशीद का बांधली नाही? हे ते आमचे
जे महाराज होते, मोठे होते, आम्ही ह्या एजिटेशन मार्फत, ह्या मोर्चा मार्फत हे सांगत आहोत की महाराष्ट्र जे सरकार आहे त्यांनी पण जागा घ्यावी, त्यांनी पण आपली झोपेतून उठून हे बघावे की हे करणारा काम कुणाचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका असेल, नगर निगम असेल, हे त्यांचं करायचं काम आहे. त्यांनी का केला नाही? अतिक्रमण थोडाफार झाला असेल तर त्यांना नोटीस द्यायला हवी होती आणि कायदेशीर मार्गाने ते प्रक्रिया पाळायची होती. पण काय झाला? विश्वासघात झाला. रात्रीच्या दिवशी रात्री आणि भर पावसाळ्यात ते एजिटेशन तिथे नेऊन आणि गोरगरीब मुलांना, मुलींना, ज्या मुलांना महाराजांनी आश्रय दिला होता तसे लोक आहे जे विशालगडे महाराजाच्या सैन्यामध्ये पण तिथले लोक होते. आता त्यांची हे 7वी पिढी आहे. ते अतिक्रमण नाही, विशालगड जे किल्ला आहे इतिहासाचे काही पण हे पण सांगायला हवे की जे विशालगड किल्ला आहे ते कोणी बांधलेला आहे? 1058 ईस्वी मध्ये ते शिहाल वंशाच्या राजांनी ते बांधलेलं आहे. पुन्हा तिथे यादव आले, यादव नंतर तिथे खिलजी आले. आदिलशाही काळात ते आदिलशाही जे राजा होते त्यांच्याकडे त्याचा वाटा आला आणि तिथून ते मलिक रेहान म्हणून त्याचे सेनापती आहे, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हाती ते फतह झाली, तिथे विजय झाला आणि त्यांची कबर तिथे बांधली गेली. हे त्याचा इतिहास आहे. त्याच्या नंतर आले शिवाजी महाराज, शाहू महाराज, राजाराम महाराज, राणी ताराबाई हे आले आणि त्यांच्या काळी तिथे दर्गा पण होती, मशीद पण होती, पण कोणाला काही त्याच्या कोणी इजा आणि तकलीफ नव्हती. पण आता इजा झाली, तकलीफ झाली. तो मेरा ये बोलना है, मराठी में मैंने इसलिए कहा कि मीडिया हाउस के जरिए ये बात उन लोगों तक पहुंच जाए, क्योंकि कुछ आरज़ू नहीं है. इस आरज़ू के बाद कुछ बाकी नहीं बचेगा. मेरे गुफ्तगू के बाद जमाना मुझे क्या खाक रुकाएगा? माँ ने दूध पिलाया है मुझे वजू के बाद.